गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. युनिट क्रमांक 3 मधील आपण अव्यवहित अनुमान हा टॉपिक पाहत असताना अव्यवहित अनुमानाचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामधील पहिला जो होता तो प्रत्ययोग अनुमान. आपण सविस्तर प्रत्ययोग चौरसाच्या आधारे प्रत्ययोग अनुमानाचे प्रकार, त्यांचा परस्पर संबंध हा भाग पाहिलेला आहे. अव्यवहित अनुमानाचा दुसरा जो प्रकार आपण सुरू केला होता त्याचं नाव आहे उत्कर्षण अनुमान. उत्कर्षण अनुमानाची ही व्याख्या पाहत असताना आपण असं म्हटलं होतं की आधारविधान एकच असते आणि त्या आधारविधानात कशाचीही मध्यस्थी न घेता आपण तात्काळ निष्कर्ष निष्पन्न करत असतो. हा निष्कर्ष निष्पन्न करत असताना पहिला जो प्रकार आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला घेतला होता ते परिवर्तन उत्कर्षण अनुमान. आता या परिवर्तन उत्कर्षण अनुमानामध्ये जी निरुपाधिक विधानाची 4 AEIO या विधानांच्या स्वरूपामध्ये आपण विधानाची पाहिली, ती विधानं या परिवर्तन उत्कर्षण अनुमानामध्ये युक्त आणि अयुक्त कशी ठरतात किंवा परिवर्तन उत्कर्षण अनुमानाचा जो नियम आहे त्या नियमाचा भंग झाल्यानंतर तर्कदोष कसा येतो आणि मग तो जो नियम आहे त्या नियमाच्या आधारे आपल्याला युक्त अनुमान कसं ठरवता येतं ते आपण पाहूया. हे विधान आपण घेतलं होतं. हे विधानाच्या संदर्भामध्ये आपण परिवर्तन उत्कर्षण अनुमान पाहत असताना नियम 2 पाहिले होते. त्या 2 नियमांमध्ये पहिला जो नियम होता तो उद्देशपद आणि विधेयपद हे जे आधार विधानामध्ये असते त्याची आपण अदलाबदल करत असतो. म्हणजेच उद्देशाच्या ठिकाणी हे विधेय घ्यायचं आणि विधेयाच्या ठिकाणी उद्देश घ्यायचं आणि हे करत असताना गुण आपण तोच ठेवतो. गुण तोच असावा. मित्र, दुसरा नियम आपण केला होता. तो दुसरा नियम मी या ठिकाणी नोट करतो. तो असा की आधार विधानात अंशव्याप्त असणारे पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये. मित्र हो, या नियमाचा अर्थ असा आहे की आधार विधानात अंशव्याप्त असणारं पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये. याचाच अर्थ आधार विधानात अंशव्याप्त असणारं पद निष्कर्ष विधानामध्ये अंशव्याप्त असेल काही अडचण येत नाही. कारण व्याप्तीच्या संदर्भात आधार विधानात जी व्याप्ती आहे तीच व्याप्ती जर निष्कर्ष विधानामध्ये जर असेल तर व्याप्ती कायम राहते. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की आधार विधानामध्ये दोन्हीच्या दोन्ही पदं जर सर्वव्याप्त जर असतील तर निष्कर्ष विधानामध्ये ती अंशव्याप्त आहेत की आणखी सर्वव्याप्त आहेत हे पाहायची गरजच नाही. कारण नियम काय आहे? आधार विधानात अंशव्याप्त असणारे पद. आणखी एक भाग असा आपल्याला पाहता येईल की आधार विधानामध्ये जर सर्वव्याप्त असेल पद आणि तेच पद जर निष्कर्ष विधानामध्ये अंशव्याप्त असेल तर ते चालू शकतं. कारण अधिकामध्ये कमीचा समावेश होऊ शकतो पण कमीमध्ये अधिकाचा समावेश होऊ शकत नाही. याचाच अर्थ त्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन होतं आणि हेच उल्लंघन तर्कदोषास कारणीभूत ठरतं. म्हणून उदाहरण आपण काल एक घेतलं होतं की सर्व शेतकरी कष्टाळू असतात. दॅट इज व्हाय आपण अदलाबदल केली उद्देश विधेय पदांची आणि सर्व कष्टाळू शेतकरी असतात या स्वरूपाचं निष्कर्ष विधान निष्पन्न आपण ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्या ठिकाणी उद्देश विधेय पदांची नियमाच्या आधारे अदलाबदल केली. गुण तोच आपण ठेवला. परंतु व्याप्ती तपासत असताना आधार विधानामध्ये जे कष्टाळू हे विधेयपद अंशव्याप्त आहे तेच पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त झालं आणि इथंच या दुसऱ्या नियमाचा भंग झाला. म्हणून त्या ठिकाणी ते अनुमान अयुक्त ठरलं असं आपण काल निष्पन्न केलं होतं. आणि जो युक्तिवाद किंवा जे अनुमान अयुक्त असते त्या ठिकाणी तर्कदोष द्यावा लागतो. तो तर्कदोष म्हणजेच सरळ परिवर्तनाचा तर्कदोष. आणि आपण या निष्कर्षापर्यंत आलो होतो की ए विधानामध्ये तर्कशुद्ध परिवर्तन होऊ शकत नाही. मित्र हो, आज एक उदाहरण आपण घेऊयात आणि पुढे जाऊयात. ए विधान फार महत्त्वाचं आहे. सर्व
व्यापारी श्रीमंत असतात. पहा, हे विधान आहे. कारण उद्देश पदाचा निर्देश सर्ववाची परिमाणाने केलेला आहे आणि होकारार्थी गुण आलेला आहे. अस्तिवाची गुण आहे म्हणजे सर्व अस्तिवाची हे विधान आहे. व्यापारी हे उद्देशपद आहे, श्रीमंत हे विधेयपद आहे. नियमाच्या आधारे आपण अदलाबदल करायची आणि ही अदलाबदल करत असताना असं आपण म्हटलं की उद्देशाच्या ठिकाणी हे विधेय इथं घ्यायचं आणि या विधेयाच्या ठिकाणी हे उद्देश इथं घ्यायचं. विधान तयार होईल. सर्व श्रीमंत व्यापारी असतात. कारण गुण तोच असावा असं आपण म्हटलेलं आहे. नियमाच्या आधारे पहा, उद्देश आणि विधेय, विधेय आणि उद्देश, उद्देश आणि विधेय, विधेय आणि उद्देश अदलाबदल केलेली आहे. गुण तोच असावा, होकारार्थी होकारार्थी. ओके. आता दुसरा नियम महत्त्वाचा आहे, तो आपण या ठिकाणी लावूयात आणि युक्तिवादाची युक्तता ठरवूयात, अनुमानाची युक्तता ठरवूयात. म्हटलेलं आहे की आधार विधानामध्ये अंशव्याप्त असणारे पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये. आता इथं आधार विधानामध्ये व्यापारी हे पद सर्ववाची परिमाण असल्यामुळं हे सर्वव्याप्त आहे. निष्कर्ष विधानात पाहायची गरज नाही, त्याची व्याप्ती कशी आहे ते कसं काय. एकच काळजी आपण घ्यायची की आधार विधानात अंशव्याप्त असणारं पद कोणतं आहे ते पाहायचं आणि ते जर अंशव्याप्त असेल तर ते फक्त निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये याची काळजी घ्यायची. पण जर ते झालेलं असेल तर नियमाचा भंग झाला. पाहूया. श्रीमंत हे विधेयपद होकारार्थी गुण आल्यामुळं नियम आपण पाहिला होता. विधेयपदाच्या पुढे ज्या ज्या वेळेस होकारार्थी गुण असतो त्या त्यावेळेस ते विधेयपद अंशव्याप्त असते. मित्रहो, या नियमाच्या आधारे श्रीमंत हे आधार विधानामध्ये विधेयपद अंशव्याप्त आहे. आता इथं हा नियम लागू होतो. म्हटलेलं आहे की ते पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये. पहा, श्रीमंत हे पद उद्देशाच्या ठिकाणी आल्यानं उद्देश पदाचा निर्देश सर्व या परिमाणाने केलेला आहे आणि म्हणून हे उद्देशपद सर्वव्याप्त आहे. काय झालं पहा, आधार विधानात अंशव्याप्त असणारं पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये असं म्हटलेलं आहे, पण इथं झालेलं आहे. म्हणून इथं जे अनुमान आहे ते अनुमान युक्तता पहा डॅश अयुक्त ठरते. युक्तता अयुक्त असेल तर त्यावेळेस त्या अनुमानातील तर्कदोष सांगावा लागतो. तो तर्कदोष म्हणजे काल आपण पाहिलं होतं, सरळ परिवर्तनाचा तर्कदोष. सरळ परिवर्तनाचा तर्कदोष. मित्र, आपल्याला आणखी एक मुभा या ठिकाणी आहे, ती अशी की सर्व व्यापारी श्रीमंत असतात गुण तोच ठेवून या ए विधानाचं दुसऱ्या कोणत्या विधानामध्ये रूपांतर करता येतं का. पहा मग आता, अस्तित्वाची गुण असणारी विधानं किती असतात तर 2. पहिलं ए आणि आय, कारण गुण तोच असावा असं म्हटलं गेलेलं आहे. आय विधान अंश अस्तित्वाची असते आणि या अंश अस्तित्वाची विधानाची सुरुवात जी होते ती काही या परिमाणानं, म्हणून काही श्रीमंत, पहा काही श्रीमंत व्यापारी असतात असं जर हे आय विधान आपण निष्पन्न केलं तर त्या पदाची व्याप्ती आपल्याला पुन्हा तपासता येते. आधार विधानामध्ये व्यापारी हे उद्देशपद सर्वव्याप्त आहे, इथं अंशव्याप्त आहे. सर्वव्याप्तचं अंशव्याप्त झालं तरी चालतं, आपण हे आधीच स्पष्ट केलेलं आहे. आपणाला फक्त पदाची व्याप्ती हीच चालत नाही, ती कोणती तर आधार विधानात अंशव्याप्त असणारं पद निष्कर्ष विधानामध्ये सर्वव्याप्त होऊ नये. पहा, श्रीमंत हे पद इथं आधार विधानामध्ये अंशव्याप्त आहे, इथं श्रीमंत या पदाचा निर्देश अंशवाची परिमाणाने केले असल्यामुळं अंशवाची इथं आधार विधानात आहे, इथं सुद्धा अंशवाचीच आहे. म्हणजे पदाची व्याप्ती कायम राहिली आणि ज्यावेळेस पदाची व्याप्ती कायम राहते त्यावेळेस ते अनुमान युक्त ठरते.
म्हणजे पहा, सर्व व्यापारी श्रीमंत असतात या विधानाचं परिवर्तन उत्कर्षण करत असताना आपण जर असं म्हटलं की काही श्रीमंत व्यापारी असतात तर ते अनुमान युक्त ठरतं. काय केलेलं आहे आपण? व्यापारी श्रीमंत, श्रीमंत व्यापारी, सर्वच्या ठिकाणी काही वापरलं. म्हणजे अधिकामध्ये कमीचा समावेश होऊ शकतो, परंतु कमीमध्ये अधिकाचा समावेश होऊ शकत नाही. म्हणजे गुण तोच असावा हा नियम आपण या ठिकाणी पाळलेला आहे. परिमाणाच्या संदर्भामध्ये इथं काही आपणाला सांगितलेलं नाही. याचाच अर्थ ए हे जे विधान आहे त्याचं तर्कशुद्ध परिवर्तन आय विधानामध्ये होते. आणि मग याचं स्पष्टीकरण करत असताना आपण असं स्पष्टीकरण करूया की जे दिलेलं अनुमान आहे त्या अनुमानात निष्कर्षित केलेला म्हणजेच पहिला निष्कर्षित केलेला जो निष्कर्ष आहे तो परिवर्तन उत्कर्षण अनुमान प्रकाराचा आहे. कारण आधी प्रकार ओळखावा लागतो. पदांचे ट्रान्सफर म्हटली, आदला बदल म्हटलं की ते अनुमान हे परिवर्तन उत्कर्षण अनुमान आहे हे ओळखायचं. आदला बदल, पदांचे आदला बदल आहे, परिवर्तन उत्कर्षण अनुमान आपण ओळखलं आणि मग त्याचा नियम आपण लावू शकतो. तो असा की गुण तोच असावा आहे. आणि मग व्याप्तीच्या संदर्भात दुसरा जो नियम आहे तो नियम लावत असताना इथं व्याप्ती ढळते. आणि मग उत्तर लिहित असताना असं उत्तर लिहायचं, दिलेल्या अनुमानात जो निष्कर्ष आहे तो अयुक्त असा आहे. हे अनुमान परिवर्तन उत्कर्षण अनुमानाचं आहे आणि अयुक्त निष्कर्ष आहे म्हणून त्याचं कारण द्यायचं. कारण अनुमानात सरळ परिवर्तनाचा तर्कदोष घडलेला आहे. थोडंसं स्पष्टीकरण आपण करूयात. ते असं की अनुमानामध्ये नियमाच्या अन्वये उद्देशपद आणि विधेयपद यांची आदलाबदल केलेली आहे. परंतु आधार विधानात अंशव्याप्त असणारे पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये या नियमाधारे श्रीमंत हे पद आधार विधानात अंशव्याप्त आहे, पण तेच पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त झाल्याने व्याप्ती दोष येतो आणि त्याच्यामध्ये सरळ परिवर्तनाचा तर्कदोष घडतो. म्हणून ए विधानामध्ये तर्कशुद्ध रूपांतर होत नाही. ए विधानाचं तर्कशुद्ध रूपांतर होण्यासाठी आपल्याला आय विधानामध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं आणि आय विधानामध्ये रूपांतर केल्यानंतर ते जे अनुमान आहे ते अनुमान युक्त ठरतं. मित्रहो, हा महत्त्वाचा ए विधानाच्या संदर्भातील भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. दुसरं आपण विधान या ठिकाणी घेऊयात. सर्व अस्तित्वाची विधान पाहिल्यानंतर सर्व नास्तित्वाची विधान आपण पाहूया. सर्व नास्तित्वाची विधानालाच अरिस्टॉटलनं जे इंग्रजी ई हे आद्याक्षर दिलेलं आहे त्याचं एक उदाहरण आपण इथं पाहूया. एकही संत भ्रष्टाचारी नाही. पहा विधान, एकही संत भ्रष्टाचारी नाही. दॅट इज व्हाय नियमाकडे आपण जाऊयात. उद्देश विधेय, विधेय उद्देश, उद्देश विधेय पदांची अदलाबदल करायची. दॅट इज व्हाय एकही भ्रष्टाचारी संत नाही. संत भ्रष्टाचारी जागा बदलल्या, अदलाबदल त्यांची केली. आता अदलाबदल उद्देश विधेय पदाची म्हटलं की प्रकार जो आहे तो प्रकार 3 महत्त्वाचे मुद्दे असतात. पहा, प्रकार कोणता? तर परिवर्तन, उत्कर्षण, अनुमान. प्रकार ओळखल्यानंतर त्याची युक्तता आपल्याला सांगावी लागते. युक्तता आता तपासायची ती नियमाच्या आधारे. उद्देश विधेय यांची अदलाबदल केलेली आहे का? तर केलेली आहे. गुण तोच आहे. आता व्याप्तीचा नियम आपण पाहायचा. आधार विधानात अंशव्याप्त असणारं पद निष्कर्ष विधानामध्ये सर्वव्याप्त होऊ नये. इथं पहा,
संत हे पद सर्ववाची परिमाण असल्यामुळं सर्वव्याप्त आहे. भ्रष्टाचारी हे पद नकारार्थी गुण असल्यामुळं इथंही सर्वव्याप्त आहे. आणि दोन्ही पदं जर आधार विधानामध्ये सर्वव्याप्त असतील तर निष्कर्ष विधानामध्ये त्या पदांची व्याप्ती तपासायची गरज नाही. इथं ई विधानामध्ये दुसरा नियम लागू होत नाही. म्हणून युक्तता जर आपणाला पाहिजे असेल तर ती युक्तता युक्त असते. आणि युक्तता जर युक्त असेल तर त्याच्यामध्ये तर्कदोष येत नाही. अयुक्त अनुमान असेल तर त्याच्यामध्ये तर्कदोष येतो. युक्त अनुमान असेल तर त्याच्यामध्ये तर्कदोष येत नाही. आणि मग सारांश रूपाने आपल्याला असं म्हणता येईल की ई विधानामध्ये तर्कशुद्ध परिवर्तन होते. मग ती कोणतीही विधानं घ्या. एकही वाघ हिंस्त्र नाही. विधान कोणते घेतलंय पहा. एकही वाघ हिंस्त्र नाही. दॅट इज वाय. एकही हिंस्त्र वाघ नाही. उद्देश आणि विधेय पदांची आपण नियमाच्या आधारे अदलाबदल केली. गुण तोच आपण ठेवला. आणि वाघ आणि हिंस्त्र हे जे आधार विधानामध्ये जी दोन पदं आहेत त्या दोन पदांची व्याप्ती पाहत असताना वाघ या पदाच्या पुढे सर्ववाची परिमाण असल्यामुळं ते पद सर्वव्याप्त आहे. आणि हिंस्त्र या पदाचा नकारार्थी गुणांना निर्देश केल्यामुळं तेही पद सर्वव्याप्त आहे. आणि म्हणून वाघ आणि हिंस्त्र ही पदं निष्कर्ष विधानामध्ये हिंस्त्र आणि वाघ अशी झाली तरी त्या पदाची व्याप्ती कायम राहते. व्याप्ती दोष येत नाही. म्हणून ई विधानामध्ये रूपांतर होत असताना ते अनुमान युक्त ठरतं. मित्रहो, ई विधान दोन्हीही पदं उद्देश विधेय पदं सर्ववाची असल्यानं आदला बदल जरी केली तरी त्यांची व्याप्ती तीच राहते. मग डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की दिलेल्या अनुमानात जो निष्कर्ष आहे किंवा दिलेलं अनुमान हे परिवर्तन उत्कर्षण प्रकाराचं आहे. कारण प्रकार आधी ओळखायचा मी म्हटलं. दिलेलं अनुमान हे परिवर्तन उत्कर्षण अनुमानाचे असून ते युक्त असे आहे. उत्तर संपलं. कारण युक्तता तपासा म्हटल्यानंतर युक्तता या नियमाच्या आधारे आपल्याला तपासावी लागते. आधी प्रकार ओळखायचा आणि नंतर युक्तता सांगायची. ते युक्त असं आहे असं म्हटल्यानंतर थोडंसं स्पष्टीकरण करायचं. कारण नियमाचं स्पष्टीकरण ते असं की परिवर्तन उत्कर्षण अनुमानाच्या नियमान्वये आधार विधानात असणारे जे उद्देश पद आणि विधेय पद आहे त्यांची निष्कर्ष विधानामध्ये अदलाबदल केलेली आहे. नियम क्रमांक 2 नुसार आधार विधानात अंशाप्त असणारे पद निष्कर्ष विधानामध्ये सर्वव्याप्त होऊ नये. दिलेल्या अनुमानात संत आणि भ्रष्टाचारी या दोन्ही पदांमध्ये एकही पद अंशाप्त नाही. ही दोन्ही पदं सर्वव्याप्त आहेत. म्हणून पदांच्या अदलाबदल जरी झाली तरी व्याप्ती दोष येत नाही. म्हणून ते अनुमान युक्त आहे. सारांश ई विधानाचं तर्कशुद्ध रूपांतर ई विधानामध्ये होते. तिसरं विधान आपण पाहूया. आय विधान. आय विधान हे अंश अस्तित्वाचे म्हणून ओळखलं जातं. त्याची सुरुवात जी आपण करतो ती म्हणजे काही फळे महाग असतात. आय नियमाच्या आधारे फळे आणि महाग यांची फक्त ट्रान्सफर करायची. म्हणून दॅट इज वाय काही महाग फळे असतात. आय विधान युक्त आहे की अयुक्त आहे हे ओळखत असताना आधी आपण म्हटलं की प्रकार ओळखायचा. आता इथं आपण परिवर्तन उत्कर्षण अनुमान पाहत असताना इथं प्रकार ओळखण्याचं काय तर तोच प्रकार आहे. कोणता तर परिवर्तन उत्कर्षण अनुमान. हे का सांगतो मी तर ज्यावेळेस आपण प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान पाहतो त्यावेळेस प्रकार ओळखताना आपली गल्लत होऊ नये म्हणून प्रकार कोणता आहे ते ओळखण्यासाठी उद्देश विधेय पद आपणाला कोणत्या ठिकाणी आहे हे महत्त्वाचं आहे.
क्रॉस असेल म्हणजेच उद्देशाच्या जागी विधेय आणि विधेयाच्या जागी उद्देश असेल तर ते परिवर्तन समजायचं. म्हणून प्रकार हा परिवर्तन उत्कर्षण अनुमान. त्याची युक्तता तपासायची. आता युक्तता तपासत असताना एक तर अनुमान युक्त असते किंवा अयुक्त असते. आता पहा, उद्देश विधेय पदांच्या अदलाबदल केलेले गुण तोच असावा. होकारार्थी होकारार्थी आपण आहे असं म्हटलेलं आहे. आता दुसरा नियम व्याप्तीचा आपण पाहूयात. आधार विधानात अंशाप्त असणारे पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये. पहा, आधार विधानात फळे या पदाचा निर्देश अंशवाची परिमाणाने केलेला आहे म्हणून हे पद अंशाप्त आहे. आता पाहिलं पाहिजे ते सर्वव्याप्त झालंय की अंशाप्तच आहे. तसंच आपण जर खाली निष्कर्ष विधानामध्ये जर पाहिलं ते विधेय पद तर होकारार्थी गुण असल्यामुळं ज्या वेळेस होकारार्थी गुण असतो त्यावेळेस ते पद अंशाप्त असतं. म्हणून या पदाची व्याप्ती आधार विधानात जी आहे तीच निष्कर्ष विधानात कायम आहे. महाग हे पद आधार विधानात होकारार्थी गुण असल्यामुळं ते अंशाप्त आहे. ते तपासायचं, सर्वव्याप्त होऊ नये एवढी काळजी घ्यायची. मग महाग हे पद आधार विधानात अंशाप्त असेल तर मग इथं निष्कर्ष विधानामध्ये त्याच पदाचा निर्देश अंशवाची परिमाणाने केलेला असल्यामुळं महाग हे पद या ठिकाणी अंशाप्तच आहे. म्हणजे आधार विधानात दोन्ही पदांची व्याप्ती अंशाप्त आहे. निष्कर्ष विधानात तीच व्याप्ती अंशाप्त राहते, कायम व्याप्ती असते. व्याप्ती दोष येत नाही. फक्त अंशाप्तचं जर सर्वव्याप्त ते पद होत असेल तर त्या ठिकाणी व्याप्ती दोष आहे असं म्हणायचं. इथं व्याप्ती दोष येत नाही म्हणून असणारा जो काही युक्तिवाद आहे तो युक्तिवाद युक्त असा आहे. निष्कर्ष निष्पन्न करत असताना किंवा स्पष्टीकरण देत असताना त्या अनुमानाची युक्तता तपासत असताना आपण असं म्हणत की दिलेलं अनुमान हे परिवर्तन उत्कर्षण अनुमान प्रकाराचं आहे. नियमान्वये आधार विधानात फळे आणि महाग हे उद्देश विधेय पद आहे. या दोन पदांची निष्कर्ष विधानामध्ये महाग आणि फळे अशी अदलाबदल केलेली आहे. आणि नियम क्रमांक 2 अन्वये आधार विधानात अंशाप्त असणारं पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये या नियमाचा भंग होत नाही. कारण दोन्ही पदांची व्याप्ती आधार विधानामध्ये अंशाप्त आहे. तीच व्याप्ती निष्कर्ष विधानात कायम असल्याने व्याप्ती दोष येत नाही म्हणून ते अनुमान युक्त आहे. थोडक्यात आपण असं म्हणूयात, आय विधानाचं तर्कशुद्ध परिवर्तन आय विधानामध्ये होते. मित्रांनो, ए, ई, आय ही 3 विधानं आपण आज पाहिली. जे शेवटचं चौथं विधान आहे ते थोडंसं या ई आणि आय विधानापेक्षा वेगळं आहे. म्हणजेच ए विधान आणि ओ विधान यांची व्याप्ती तपासत असताना कशी व्याप्ती तपासायची, जशी ए विधानाची तपासली तशी आपल्याला ओ विधानाची तपासता येते का ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. कारण ई आणि आय या 2 विधानांपेक्षा नव्हे, ए विधान, ई विधान आणि आय या 3ही विधानांपेक्षा ओ विधान हे वेगळं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये ओ विधानाची आपण व्याप्ती तपासूयात आणि काही उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये ए, ई, आय, ओ यांची आपण युक्तता तपासूयात. आणि परिवर्तन रूप, त्यालाच शॉर्टमध्ये असं म्हटलं जातं, परिवर्त्य रूप कसं आपण देऊ शकतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.